देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुण्यश्लोक अहिल्यादेवींची महाराष्ट्रातील राजधानी म्हणून गौरविली जाणारे चांदवड या नगरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी होळकरवाडा, रंगमहाल, सुंदर व चजग असा बोलका बांधून ठेवला। मात्र त्याची पुरातत्व खात्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली चाललेली हेळसांड व निष्काळजीपणाची धोरणे दिसून येत असल्याचे निदर्शनास येते। मी स्वतः गेल्या 4 वर्षांपूर्वी याच महालामध्ये प्रत्यक्षदर्शी संपूर्ण होळकरवाडा बघितला होता। त्यात काम केल्याचं थोडंसं दिसून येतं, मात्र ज्या गतीने होळकरवाड्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे, कोट्यावधी रुपयांचा येणारा निधी योग्य वेळी योग्य ठिकाणी खर्च होताना दिसत नसल्याची खंत आहे। म्हणूनच काल दुपारी होळकर वंशाचे युवराज भूषणराजे यांना निमंत्रित करून होळकरवाड्याचे निरीक्षण करण्यात आले। त्यामधून होळकरवाड्याची चहूबाजूने झालेली दुरावस्था खूपच अस्वस्थ करत असल्याचे जाणवले। यापूर्वी सुद्धा पुरातत्व खात्याला आम्ही स्थानिक चांदवड तालुक्यातील समाज बांधवांनी तसेच चांदवड तालुक्यातील गडकिल्ले प्रेमींनी सुद्धा पुरातत्व खात्याला वेगवेगळ्या प्रकारचे विनंतीपत्र केले, याची दुरुस्ती व्यवस्थित व्हावी। मात्र पुरातत्व खात्याने किंवा तत्सम अधिकारी कॉन्ट्रॅक्टर हे ऐकून न ऐकल्यासारखे किंवा दिलेले निवेदनाचा कुठेही विचार झालेला दिसून येत नाही। गेल्या 10 वर्षांपूर्वीचा हा होळकरवाडा ज्या अवस्थेत होता त्याहीपेक्षा कित्येक ठिकाणी या वाड्याच्या आडघाई, दांड्या, खांब मोडलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत। यातून समाजाची मानसिकता बिघडत चालली आहे। होळकरवाड्याच्या शेजारी असलेली ऐतिहासिक बारव अक्षरशः गवताने व जंगली वनस्पतींनी व्यापून टाकलेले आहे। ज्या बारवेचं पाणी संपूर्ण चांदवड शहर पीत होतं किंवा दुष्काळ अवस्थेमध्ये त्याच बारवेचं पाणी टँकरद्वारे थेट पूर्व भागात आमच्या कानडगाव, कुंदलगावपर्यंत पिण्यासाठी वापरला जात होतं, त्याच बारवेचे पाणी आज दूषित झाल्याचं दिसून येत आहे। म्हणजेच याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केलं जाते की काय हे समजत नाही। भविष्यात कदाचित समाजाचा उद्रेक वाढण्याची शक्यता दिसून येत आहे। तरी कृपया पुरातत्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांनी जातीने लक्ष घालावं आणि आलेल्या निधीचा योग्य तो खर्च करून निदान येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक चांदवडच्या नागरिकांना योग्य दिसेल असं तरी काम किंवा कामाचा दर्जा तयार व्हावा हीच अपेक्षा। या निरीक्षणासाठी आलेले श्रीमंतराजे भूषणसिंह होळकर समवेत मच्छिंद्र बिडगर, समाधान बागल, रामदास काळे, जालिंदर मोरे, पानसरे भाऊ, दत्तात्रय बारगळ, विक्रम बाबा मारकळ, अशोक थेटे, दुकळे पाटील आदी कार्यकर्ते सुमारे 2 तास संपूर्ण होळकरवाड्याची पाहणी करत होते।